न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स पाहून राहिलेलो आहोत. तर ते फिफ्थ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स हॅलोअल्केन्स मध्ये रिएक्शन्स विथ पोटॅशियम सायनाइड KCN अल्कोहोलिक मीडियम मध्ये आपण रिएक्शन्स करणार आहोत. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड आणि अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड सोबत रिएक्शन्स करणार आहोत. तर हे जे पोटॅशियम सायनाइड हे स्पेशली आयोनिक कंपाउंड आहे आणि सिल्वर सायनाइड हे ट्रान्झिशन मेटल एलिमेंट आहे. तर सिल्वर सायनाइड हे कोव्हॅलेंट कंपाउंड आहे. हे तुमच्या लक्षात ठेवा सध्यासाठी. आता या दोघांमध्येही सायनाइड न्यूक्लियोफाइल असतो. कोणता असतो? सायनाइड न्यूक्लियोफाइल असतो. सायनाइडलाच आपण काय म्हणत असतो? नायट्राइल सुद्धा म्हणत असतो. आता हे जे सायनाइड न्यूक्लियोफाइल आहे हे एक स्पेशल टाइपचा न्यूक्लियोफाइल आहे. त्याला आपण एम्बिडंट न्यूक्लियोफाइल म्हणत असतो. कोणता न्यूक्लियोफाइल म्हणतात? एम्बिडंट न्यूक्लियोफाइल म्हणत असतात. लक्ष ठेवा. यांना आपण एम्बिडंट न्यूक्लियोफाइल असं म्हणणार आहोत. आता हे एम्बिडंट न्यूक्लियोफाइल आहे काय ते सांगतो मी तुम्हाला. हा जो सायनाइड आहे, हा जो सायनाइड किंवा नायट्राइल आहे, कार्बनवर ट्रिपल बॉन्ड N, आपण सायनाइड फंक्शनल ग्रुप म्हणत असतो. नायट्रोजन्सवर दोन पेअर आहे. ऑलरेडी 3 इलेक्ट्रॉन्स, त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असते आणि कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असते. 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळे कार्बनवर आता निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. आता हे जेव्हा सायनाइड आयन आहे आणि याचाच आपण एक रेझोनन्स स्ट्रक्चर काढू शकतो की इथे कार्बनवर बी निगेटिव्ह चार्ज राहत असते आणि नायट्रोजन्सवर बी निगेटिव्ह चार्ज राहते. हे 2 इलेक्ट्रॉन जर आपण इकडे शिफ्ट केले, बघा लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज शिफ्ट होऊन जाईल. तर हा जो कार्बन आहे तर या कार्बन आणि नायट्रोजन्सवर, आता या नायट्रोजन्सवर निगेटिव्ह चार्ज येऊन जाईल 2 इलेक्ट्रॉन्स याच्यावर आले. तर ऍक्च्युली हे जे स्ट्रक्चर आहे 2 ते हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे, ज्या स्ट्रक्चरमध्ये या सायनाइडवर निगेटिव्ह चार्ज कार्बनवर बी असतो आणि निगेटिव्ह चार्ज नायट्रोजनवर बी असतो. त्याच्यामुळे आपण याचा जेव्हा स्ट्रक्चर रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर म्हणतो आपण, यांचं जेव्हा हायब्रिड स्ट्रक्चर दाखवू तर पार्शियल निगेटिव्ह चार्ज कार्बनवर बी आहे तुमच्या आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज नायट्रोजन्सवर बी आहे. तर अशा प्रकारे हे याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर जर आपण दाखवलं, हे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर, तर या रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर मध्ये असं लक्षात येते की हा सायनाइड जो आहे किंवा नायट्राइड्स आहे तो नायट्रोजन साइडनेही दुसऱ्याला जॉईन करू शकतो आणि कार्बन साइडनेही तो जॉईन होऊ शकतो. आणि म्हणून दिस मॉलिक्युल्स किंवा दिस ग्रुप हॅज मोर दॅन 2 अटॅकिंग साइड. याच्यामध्ये 2 अटॅकिंग साइड असतात. आयदर तो कार्बन सोबत कार्बन बॉन्डही करू शकतो आणि कार्बन नायट्रोजन बॉन्ड सुद्धा करू शकतो. आणि त्यामुळं असे जे न्यूक्लियोफाइल असतात दे हॅव कॅपॅबिलिटी फॉर अटॅकिंग 2 साइड, जे दोन्ही साइडकडून अटॅक करू शकतात है ना. दिस न्यूक्लियोफाइल आर कॉल्ड ॲज एम्बिडंट न्यूक्लियोफाइल्स है ना. तर यांना आपण काय म्हणू? एम्बिडंट न्यूक्लियोफाइल का म्हणतात? दे हॅव कॅपॅबिलिटी ऑफ अटॅकिंग from 2 side. हे दोन्ही साइडकडून अटॅक करू शकतात मॉलिक्यूल मध्ये आणि दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज एम्बिडंट न्यूक्लियोफाइल. त्याच्यामुळं जेव्हा आपण आता यांची रिएक्शन्स करू, सुरुवातीला मी कोणाच्या रिएक्शन्स सांगणार आहोत? रिएक्शन्स विथ, कोणासोबत करू आपण? रिएक्शन्स विथ पोटॅशियम सायनाइड. कोणासोबत करू? पोटॅशियम सायनाइड. पोटॅशियम सायनाइड सोबत जेव्हा आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स करू तर त्यावेळेस तो कार्बन साइडने अटॅक करणार आहे. कोणत्या? त्याची साइड ऑफ अटॅक कोणती राहणार आहे? साइड ऑफ अटॅक हे कार्बन साइड राहील सायनाइड मध्ये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तो सिल्वर सायनाइड्स मध्ये रिएक्शन्स करेल अल्किल हॅलाइडची, त्यावेळेस त्याचा नायट्रोजन साइडकडून तो अटॅक करेल आयसोसायनाइड म्हणून. फॉर एक्झाम्पल जसं एक अल्किल हॅलाइड घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड सोबत केली, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड सोबत जर केली आपण, है की नाही, तर या रिएक्शन्स मध्ये हॅलोजन्स निगेटिव्ह राहील आणि
कार्बन पॉझिटिव्ह राहील, सायनाइड मध्ये कार्बन निगेटिव्ह, हायड्रोजन H पॉझिटिव्ह सायनाइड मध्ये, पोटॅशियम मध्ये. तर हा वाला न्यूक्लिओफाइल सरळ सरळ कार्बन साइडने अटॅक होईल आणि वी गेट अल्किल अल्किल सायनाइड प्लस KX साइड प्रोडक्ट तयार होईल. इथे आपल्याला अल्किल सायनाइड तयार होईल. काय तयार होईल? अल्किल सायनाइड. आणि हीच रिएक्शन जर आता मी कोणासोबत केली असती, रिएक्शन्स विथ सिल्वर सायनाइड सोबत केली असती. कोणासोबत केली? रिएक्शन्स विथ सिल्वर सायनाइड. सिल्वर सायनाइड. सिल्वर सायनाइडचा फॉर्म्युला काय? सिल्वर सायनाइड. तर सिल्वर सायनाइड म्हणा किंवा नायट्राइल म्हणा, तर सिल्वर सायनाइडचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे की AgCl हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. हा जो तुमचा होता हा आयोनिक कंपाऊंड होता. पोटॅशियम सायनाइड हा आयोनिक आहे आणि सिल्वर सायनाइड हा कोव्हॅलंट इन नेचर आहे. त्याचं कारण आपण पाहणारच आहोत की व्हाय इट इज अटॅक फ्रॉम द कार्बन साइड आणि व्हाय इट इज अटॅक फ्रॉम द नायट्रोजन साइड. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की हे दोन्ही सायनाइड अलग अलग आहेत. एक कोव्हॅलंट इन नेचर आहे, एक आयोनिक इन नेचर आहे. आता रिएक्शन्स विथ सिल्वर सायनाइड सोबत जर आपण हीच रिएक्शन्स केली, कोणाची? अल्किल हॅलाइडची, तर आता आपल्याला सायनाइड प्रॉडक्ट नाही तयार होत, आयसोसायनाइड तयार होणार आहे. पोटॅशियम सायनाइडच्या ऐवजी आता आपण सिल्वर सायनाइड घेतला आहे ना. तर इथे आपल्याला जो न्यूक्लिओफाइल अटॅक करणार आहे तो नायट्रोजन साइडकडून अटॅक कराल सायनाइडमध्ये आणि हा हॅलोजन्स तर निघून जाईल. हा सायनाइड अटॅक कराल पण नायट्रोजन साइडकडून. AgX साइड प्रोडक्ट आपलं निघून जाईल आणि आपल्याला तयार होईल अल्किल आयसोसायनाइड. नायट्रोजन साइडकडून तो अटॅक कराल. याला म्हणणार आहोत आपण अल्किल आयसोसायनाइड. अल्किल आयसोसायनाइड किंवा याला अल्किल कार्बिल अमाइन सुद्धा म्हणतात. अल्किल कार्बिल अमाइन असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. प्लस काय तयार होईल? सिल्वर हॅलाइड साइड प्रोडक्ट तयार होईल. आता असं का झालं हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? अतिशय महत्त्वाची रिएक्शन्स आहे. या रिएक्शन्स मध्ये आपण फिफ्थ रिएक्शन जी समजून घेऊन राहिलो, याच्यामध्ये रिएक्शन्स विथ एक आपण पोटॅशियम सायनाइड सोबत आणि सिल्वर सायनाइड सोबत अल्कोहोलिक मीडियम मध्ये या अल्किल हॅलाइडची हिटिंग करणार आहोत. ऍक्च्युली पोटॅशियम सायनाइड हा आयोनिक सायनाइड आहे आणि सिल्वर सायनाइड हा कोव्हॅलंट सायनाइड आहे. आता दोघांमध्ये हे न्यूक्लिओफाइल कॉमनच आहे. सायनाइडच न्यूक्लिओफाइल आहे. पण हा जो सायनाइड किंवा नायट्राइल न्यूक्लिओफाइल आहे हा एक स्पेशल टाइपचा न्यूक्लिओफाइल आहे. याला आपण एम्बिडंट न्यूक्लिओफाइल म्हणत असतो. आता हे नेमकं एम्बिडंट न्यूक्लिओफाइल म्हणजे काय असतं? हा एक असा न्यूक्लिओफाइल असतो जो दोन साइडकडून अटॅक करू शकतो रिएक्टंट मॉलिक्यूलवर. बरोबर आहे. दीज आर द मॉलिक्यूल्स किंवा दीज आर द न्यूक्लिओफाइल. हे असे न्यूक्लिओफाइल असतात. दे हॅव मोर दॅन 2 साइड टू अटॅक. एकापेक्षा जास्त साइट असते अटॅक करण्यासाठी ऑन द अदर मॉलिक्यूल्स. सच अ न्यूक्लिओफाइल आर कॉल्ड एज एम्बिडंट न्यूक्लिओफाइल. हा जो सायनाइड न्यूक्लिओफाइल आहे ज्यांच्यापासून हा तुटला तर त्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. तर आता हा जो सायनाइड आहे या सायनाइड मध्ये ऍक्च्युअली तुमच्या कार्बनवरही निगेटिव्ह चार्ज असेल आणि हे जर इलेक्ट्रॉन्स आपण इकडे शिफ्ट केले तर हे नायट्रोजनवर बी निगेटिव्ह चार्ज येते. म्हणजे बेसिकली रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये कार्बन बी पार्शियल निगेटिव्ह आहे आणि नायट्रोजनही पार्शियल निगेटिव्ह आहे. म्हणजे तो कार्बन साइडकडूनही अटॅक करू शकतो, नायट्रोजन साइडनेही अटॅक करू शकतो. बरोबर आहे. आता ही जी कॅपॅबिलिटी आहे ऑफ अटॅकिंग फ्रॉम मोर दॅन 2 साइड आहे ना, 2 or more than 2 साइडकडून तो अटॅक जर करत असेल तर दे आर कॉल्ड एज एम्बिडंट न्यूक्लिओफाइल. यांना काय म्हणतो आपण? एम्बिडंट न्यूक्लिओफाइल. तर जसं एक उदाहरणच आपण पाहतो, जेव्हा आपण एक रिएक्शन करतो पोटॅशियम सायनाइड सोबत रिएक्शन्स करतो कोणाची? अल्किल हॅलाइडची, त्यावेळेस तो कार्बन साइडकडून या अल्किल ग्रुप सोबत जॉईन होतो आणि आपला अल्किल सायनाइड तयार होते किंवा अल्किल नायट्राइल तयार होते. आणि हीच रिएक्शन जेव्हा आपण सिल्वर सायनाइड सोबत करतो तर त्यावेळेस तो कार्बन सोबत म्हणजे अल्किल ग्रुप सोबत नायट्रोजन साइडने अटॅक करतो आणि अल्किल आयसोसायनाइड तयार करतो. आता याचं कारण काय आहे ते समजून घेऊ. व्हाय पोटॅशियम सायनाइड फ्रॉम अल्किल सायनाइड अँड व्हाय सिल्वर सायनाइड फ्रॉम अल्किल आयसोसायनाइड. हे रिझन समजून घेऊ आपण असं का होतं म्हणून. तसे एक्झाम्पल आपण याचे घेणारच आहोत आणि
यांचे जर आपल्याला हे रिझन समजलं की हे नेचर ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगितलंच आहे कोव्हॅलेंट इन नेचर आहे हे आयोनिक इन नेचर आहे. तर आपल्याला क्वेश्चन्स असं विचारलं जाऊ शकते व्हाय पोटॅशियम सायनाइड फ्रॉम अल्किल सायनाइड अँड व्हाय सिल्वर सायनाइड फ्रॉम अल्किल आयसोसायनाइड व्हेन रिएक्टेड विथ अल्किल हॅलाइड एक्सप्लेन. तर तेही आपल्याला आता कारण सांगायचं आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आता आपण रिझनिंग समजून घेऊयाचं. आपण रिझनिंग समजून घेऊन राहिलेलो की व्हाय पोटॅशियम सायनाइड ऑन रिएक्शन्स विथ अल्किल हॅलाइड्स टू फॉर्म अल्किल सायनाइड अँड व्हाय अल्किल हॅलाइड रिएक्ट विथ सिल्वर सायनाइड टू फॉर्म अल्किल आयसोसायनाइड. तर आपण पहिलं रिझनिंग समजून घेणार आहोत की हे जे पोटॅशियम सायनाइड आहे पोटॅशियम सायनाइड किंवा आपण दुसरा अल्कली सायनाइडही घेऊ शकतो सोडियम सायनाइड हे अल्किल सायनाइड का तयार करतात कोणासोबत रिएक्शन्स केली तर हे जेव्हा रिएक्शन्स करतील कोणासोबत अल्किल हॅलाइड सोबत तर कोण पोटॅशियम सायनाइड किंवा सोडियम सायनाइड हे जेव्हा रिएक्शन्स करतील तर हे रिएक्शन्स करत असताना अल्कोहोलिक मीडियम मध्ये अल्किल सायनाइड तयार करतात. काय तयार करतात अल्किल सायनाइड तयार करतात है ना प्लस KX हा निघून जाईल. भाई तुम्हाला माहिती आहे की हे जर आपण रिएक्शन सिल्वर सायनाइड सोबत केली तर हे आयसोसायनाइड तयार करतात. हेच अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली सिल्वर सायनाइड सोबत केली AgCl. तर यावेळेस हा नायट्रोजन साइडकडून अटॅक करतो अल्कोहोलिक मीडियम मध्येच रिएक्शन्स होईल. पण आता हा नायट्रोजन साइडने या अल्किल ग्रुपला अटॅच होतो RNC आयसोसायनाइड तयार करत आणि AgX साइड प्रोडक्ट तयार करत हे अल्किल आयसोसायनाइड तयार करत. आता असं का होत असते हे कारण समजून घेऊन राहिलो की हा जो सिल्वर पोटॅशियम सायनाइड आहे किंवा सोडियम सायनाइड आहे हा अल्किल सायनाइड तयार करतो. काय तयार करतो अल्किल सायनाइड तयार करतो आणि हा अल्किल आयसोसायनाइड तयार करतो सिल्वर सायनाइड. त्याचं कारण समजून घेऊ आपण. तर सर्वात पहिल्यांदा हा जो पोटॅशियम सायनाइड आहे हा आयोनिक इन नेचर आहे. हा जो पोटॅशियम सायनाइड असतो हा कसा आहे आयोनिक इन नेचर आहे. आयोनिक इन नेचर असल्यामुळे आपल्याला हे फ्री आयन्स असतील एक सायनाइड आणि पोटॅशियम आयन्स. आता तुम्हाला माहिती आहे की हे जर कार्बनवर निगेटिव्ह आहे ऍक्च्युअली या कार्बनवर निगेटिव्ह आहे आणि ह्या नायट्रोजनवर सुद्धा निगेटिव्ह आहे. ते सायनाइड आयन फ्री असते. काय असते सायनाइड आयन फ्री असतं आयोनिक इन नेचर असल्यामुळे. तर हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होऊन हा काय होऊ शकते कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन्स या नायट्रोजनवर सुद्धा काय होऊ शकते निगेटिव्ह चार्ज येऊ शकते. त्याच्यामुळे जेव्हा आपण पोटॅशियम सायनाइड किंवा सोडियम सायनाइड पाहतो तर यांचं नेचर आयोनिक असते आणि हे आयोनिक इन नेचर असल्यामुळे हे जे सायनाइड आयन्स आहेत दे आर फ्री टू अटॅक फ्रॉम आयदर कार्बन साइड और नायट्रोजन साइड. ते कार्बन साइड कडून आणि नायट्रोजन साइड कडूनही अटॅक होऊ शकते. आता त्यांचं म्हणणंच आहे की पोटॅशियम आणि हे जे सोडियम सायनाइड आहे हे कशा आहेत अल्कली मेटलचे सायनाइड आहे आणि हे आयोनिक इन नेचर असतात. आयोनिक इन नेचर असल्यामुळे सायनाइड आयन्स काय राहणार आहे फ्री राहील. देअरफॉर दे हॅव बोथ कार्बन अँड नायट्रोजन आर फ्री. कार्बन अँड नायट्रोजन आर फ्री इलेक्ट्रॉन डोनर यांच्यापाशी दोन फ्री डोनेटेड इलेक्ट्रॉन्स पेअर नायट्रोजन ती इलेक्ट्रॉन डोनेट करू शकते आणि कार्बन सुद्धा डोनेट करू शकते सायनाइड आयन्स मध्ये. आता प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस हे अल्किल ग्रुप आहे आपला या अल्किल ग्रुप मधला हॅलाइड आहे आणि या कार्बन मध्ये नायट्रोजन्स आहे तर या कार्बनचा जो हॅलोजन्स निघून कार्बन कार्बन बॉन्ड तयार होत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे हा वाला कार्बन कार्बन बॉन्ड जो असतो हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो ॲज कम्पेअर्ड टू या अल्किल हॅलाइड मधला कार्बन आणि नायट्रोजन वाला बॉन्ड जो असतो त्यापेक्षा. आणि त्यामुळं हे जे फ्री सायनाइड आयन्स आहेत हे मोर स्ट्रॉंगर कार्बन कार्बन बॉन्ड तयार करतील रॅदर दॅन कार्बन नायट्रोजन जो वीकर बॉन्ड तयार होत असतो त्यांच्यापेक्षा. आणि देअरफॉर सिन्स द कार्बन कार्बन बॉन्ड्स आर रिलेटिव्हली स्ट्रॉंग यामध्ये जे कार्बन कार्बन बॉन्ड तयार होणार आहे अल्किल हॅलाइड्स आणि फ्री सायनाइड आयन्स मध्ये तर दोन्ही पद्धतीने होऊ शकते. कार्बन कार्बनही तयार होऊ शकते आणि कार्बन नायट्रोजनही तयार होऊ शकते. पण कार्बन कार्बन मधला बॉन्ड हा मोर स्ट्रॉंगर असतो ॲज कम्पेअर्ड टू कार्बन नायट्रोजन बॉन्ड. And therefore, in case of the attack are more occur through the carbon atoms. त्याच्यामुळे हे जे
अटॅक होत असतो पोटॅशियम सायनाइड मध्ये तो मोर कार्बन एटम थ्रू होत असते अँड फॉर्म अ अल्किल सायनाइड आणि काय तयार करतात ते अल्किल सायनाइड ॲज ए मेजर प्रॉडक्ट म्हणून अल्किल सायनाइड यांच्यामध्ये काय भेटत असते मेजर प्रॉडक्ट भेटत असते क्लिअर झालं आता आपण कोणासोबत पाहू सिल्वर सायनाइड सोबत पाहू सिल्वर सायनाइड मध्ये हे काय कंडिशन आहे एकदा पुन्हा समजावून सांगतो महत्त्वाचा क्वेश्चन आहे व्हाय पोटॅशियम और सोडियम सायनाइड फॉर्म अल्किल सायनाइड हा अल्किल सायनाइड का तयार करतात व्हाय दे आर नॉट फॉर्म अल्किल आयसोसायनाइड ॲज ए मेजर प्रॉडक्ट तर त्याचं कारण असं आहे की दिस पोटॅशियम सायनाइड और सोडियम सायनाइड आर मोस्टली आयोनिक इन नेचर हे आयोनिक इन नेचर असल्यामुळे दे हॅव फ्री सायनाइड आयन यांच्यामध्ये फ्री सायनाइड आयन्स असते देअरफॉर बोथ कार्बन अँड नायट्रोजन ॲटम्स आर फ्री टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स आणि हे फ्री सायनाइड आयन्स असल्यामुळे आयोनिक नेचरमुळे तर कार्बन ॲटम थ्रू डोनेट करू शकते हे आणि नायट्रोजन ॲटम थ्रू ही डोनेट करू शकते पण प्रॉब्लेम असा आहे की कार्बन कार्बन बॉन्ड जो अल्किल हॅलाइड्स मध्ये तयार होणार आहे तो मोर स्ट्रॉंगर असतो ॲज कम्पेअर्ड टू कार्बन नायट्रोजन बॉन्ड पेक्षा आणि त्यामुळे आपला स्ट्रॉंगर बॉन्ड मोर प्रिफरन्सफुली तयार होणार आहे आणि त्यामुळे देअरफॉर इन दिस केस दी मोस्टली अटॅक बाय दिस सायनाइड आयन्स हे जो सायनाइड आयन्स आहे तो मोस्टली स्ट्रॉंगर बॉन्ड तयार करणं पसंत करत त्याच्यामुळे तो कार्बन कार्बन साइड कडून अटॅक करणं मोर प्रिफरन्स करत दॅन दॅट ऑफ कार्बन नायट्रोजन विकर बॉन्ड अँड हेन्स आणि म्हणूनच आपण म्हणत असतो की वेन अल्किल हॅलाइड इज रिलेटेड विथ पोटॅशियम सायनाइड दे फॉर्म अल्किल सायनाइड मोस्टली द सायनाइड ग्रुप म्हणजे सायनाइड न्यूक्लियोफाइल इज अटॅक फ्रॉम द कार्बन कार्बन साइड बिकॉज ऑफ द स्ट्रॉंगर बॉन्ड इन सोडियम सायनाइड अँड पोटॅशियम सायनाइड महत्वाचं आहे की हे फ्री आयन्स असते सायनाइड आणि फ्री आयन्स असल्यामुळे यांच्यामध्ये फ्री टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स पेअर फॉर्म नायट्रोजन ॲज वेल ॲज कार्बन पण जो बॉन्ड स्ट्रॉंग तयार होईल तो हा प्रिफरन्शियली तयार करेल आणि म्हणून कार्बन कार्बन बॉन्ड हा कार्बन नायट्रोजन बॉन्ड पेक्षा कसा आहे मोर स्ट्रॉंगर आहे आणि म्हणून ह्या पोटॅशियम सायनाइड मधला सायनाइड हा प्रिफरन्शियली कार्बन कार्बन बॉन्ड तयार करून सायनाइड तयार करणं पसंत करेल म्हणून याचा मेजर प्रॉडक्ट असतो अल्किल सायनाइड रॅदर दॅन अल्किल आयसोसायनाइड ओके आता आपण पाहू की सिल्वर सायनाइड आयसोसायनाइड का तयार करतो आता सेकंड केस अशी आहे की आता सिल्वर सायनाइड अल्किल आयसोसायनाइड का तयार करतो जेव्हा आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड सोबत करत असतो तर यावेळेस हा प्रिडॉमिनंटली आयसोसायनाइड म्हणजे नायट्रोजन साइडकडून काय करतो हा अटॅक करतो या हॅलोजन्सवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच आहे पण हा नायट्रोजन साइडकडून अटॅक होत असतो आणि अल्किल आयसोसायनाइड किंवा अल्किल कार्बिलमाइन म्हणतात त्याला प्लस AgX साइड प्रोडक्ट तयार होत असतो हा आता कार्बन साइडने का अटॅक होत असतो तर त्याचं कारण आहे की हा जो सिल्वर सायनाइड आहे हा कोव्हॅलंट इन नेचर आहे याचा हे सिल्वर आणि या कार्बन मधला जो बॉन्ड आहे हा मोर कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि हा स्ट्रॉंगर बॉन्ड आहे इट इज नॉट फ्री हा फ्री नाही आहे ना नॉट फ्री आयन्स नाही आहे जसं आयोनिक होता आयोनिक मध्ये काय होतं के पॉझिटिव्ह फ्री होता आणि हे सायनाइड सुद्धा काय होतं फ्री होतं अशा प्रकारे हे फ्री होते हे तसं नाही आहे हे सिल्वर आणि सायनाइड मध्ये हे कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे हा ब्रेक होणार नाही त्याच्यामुळे नायट्रोजनवर जे लोन पेअर आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे तेच प्रिफरन्शियली कोणासोबत कंबाईन होईल या हॅलाइड सोबत कंबाईन होईल म्हणजे जेव्हा आपण यांची रिएक्शन्स पाहू तेव्हा हे AgC ट्रिपल बॉन्ड N यांच्यावरचे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आणि हे अल्किल हॅलाइड सोबत या टाइपचं नायट्रोजन्स या हॅलोजन सोबत कंबाईन होईल आणि हॅलोजन्स निघून जाईल अशा प्रकारे ऍक्च्युअली हा AgC ट्रिपल बॉन्ड N आणि अल्किल ग्रुप जॉईन होईल प्लस हॅलोजन्स निगेटिव्ह पुन्हा वापस हे सिल्वर निघून जाईल त्याच्यावरचे जे निगेटिव्ह चार्ज होतं तो पॉझिटिव्ह इथं हे इलेक्ट्रॉन्स देऊन टाकेल आणि आपल्याला काय तयार होईल ऍक्च्युअली अल्किल आयसोसायनाइड तयार होऊन जाईल अशा प्रकारे प्लस AgX निघून जाईल तर अशा प्रकारे ही रिएक्शन्स होईल म्हणजे तुमच्या लक्षात येऊन राहिलं आहे की कार्बन आणि सिल्वर मधला कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे हे फ्री नाही आहे आणि फ्री नसल्यामुळे याचा कार्बन साइडकडून हा अटॅक करणार नाही हा ऍक्च्युअली नायट्रोजन साइडकडून काय करेल अटॅक करेल तेच कारण आहे की हा
आयसोसायनाइड बनवतो किंवा कार्बिलामाइन बनवत असतो. म्हणून इन केस ऑफ AgCN बॉन्डिंग इज कोव्हॅलंट, यांच्यामध्ये बॉन्डिंग कोव्हॅलंट बॉन्डिंग असते. हेन्स ओनली नायट्रोजन ॲटम्स आर फ्री टू डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर. कारण हा याच्यासोबत स्ट्रॉंगली बॉन्ड असल्यामुळे हे फ्री नसल्यामुळे नायट्रोजनवर पासूनच हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्री असतात फॉर बॉन्डिंग टू द अल्किल ग्रुप, त्या अल्किल ग्रुप सोबत बॉन्डिंग करण्यासाठी. हेन्स अटॅक आर ऑकर फ्रॉम नायट्रोजन साइड. त्याच्यामुळे हे अटॅक नायट्रोजन साइडनं तयार होतो मोर प्रिफरन्शियली अँड वी गेट अल्किल सायनाइड ॲज ए मेजर प्रोडक्ट. हे कारण आहे की तुमचा सिल्वर सायनाइड हा आयसोसायनाइड मेजर प्रोडक्ट तयार करतो आणि पोटॅशियम सायनाइड हे आयोनिक सायनाइड जे आहे ते अल्किल सायनाइड हे मेजर प्रोडक्ट तयार करतात. त्याच्यामुळे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कोणता कंपाऊंड सोबत रिएक्शन्स करायला लावली हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन्स विचारला गेला तर तुम्हाला समजलं पाहिजे की आयसोसायनाइड प्रिडॉमिनंटली केव्हा तयार होईल आणि अल्किल सायनाइड केव्हा तयार होईल. फॉर एक्झाम्पल, जसं मी आता एक्झाम्पल जर देतो म्हटलं तर तुम्ही सपोज इथे घेतला असता एक इथिल क्लोराईड किंवा ब्रोमाइड कोणताही घ्या, इथिल क्लोराईड घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स तुम्हाला जर विचारली असती कोणासोबत करा म्हणून, एकदा तुम्हाला इथे म्हटलं असतं की सोडियम सायनाइड सोबत करा, सोडियम सायनाइड अल्कोहोलिक मीडियम मध्ये, बरोबर आहे. एकदा तुम्हाला पोटॅशियम सायनाइड सोबत रिएक्शन्स करायला सांगितली असते KCN अल्कोहोलिक मीडियम मध्ये, आणि तिसरं जे तुम्हाला सांगितलं असतं की सिल्वर सायनाइड सोबत रिएक्शन्स करा, कोणासोबत, सिल्वर सायनाइड सोबत AgCN इन अल्कोहोलिक मीडियम. आणि प्रॉडक्ट विचारले असते कोणते कोणते तयार होतात. तर तुम्हाला माहिती आहे की सिल्वर सायनाइड हे कोव्हॅलंट इन नेचर आहे, सोडियम सायनाइड पोटॅशियम सायनाइड हे आयोनिक इन नेचर आहे. त्याच्यामुळे हा हॅलोजन्स तर निघून जाईल आणि याच्यासोबत सायनाइड तयार होईल. तर इथे तुम्हाला कोणता होणार आहे, इथिल सायनाइड तयार होईल प्लस साइड प्रोडक्ट काय निघून जाईल, NaCl आहे ना. हेही आयोनिक सायनाइड असल्यामुळे सायनाइड इथे येऊन जाईल, कार्बन साइडकडून अटॅक करतो आणि इथिल सायनाइडच तयार होईल. काय तयार होईल, इथिल सायनाइड प्लस KCl, कारण हे दोन्ही आयोनिक सायनाइड आहे. पण हा तुमचा कोव्हॅलंट सायनाइड आहे, कोव्हॅलंट इन नेचर आहे. त्याच्यामुळे हे आयसोसायनाइड प्रिडॉमिनंटली करत हा नायट्रोजन साइडनं अटॅच करत या अल्किल ग्रुप सोबत आणि आपल्याला अल्किल आयसोसायनाइड म्हणजे इथिल आयसोसायनाइड भेटेल प्लस AgCl साइड प्रोडक्ट तयार होईल. म्हणून आपल्याला इथे इथिल सायनाइड तयार होईल वरच्या दोन्ही केसमध्ये आणि खालच्या याच्यातनी इथिल आयसोसायनाइड तयार होईल, आयसोसायनाइड किंवा आयसोनायट्राइलही म्हणू शकता, सायनाइड आयसोसायनाइड तयार होईल किंवा आयसोनायट्राइलही म्हणू शकता किंवा कार्बिलामाइन, इथिल कार्बिलामाइन सुद्धा म्हणू शकता, कार्बिलामाइन. सायनाइडलाच आपण आयसोसायनाइडला कार्बिलामाइन म्हणत असतो. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणतीही रिएक्शन्स करत असताना आपल्याला कोणता प्रॉडक्ट तयार होणार आहे. तर तुम्हाला आताच माहिती आहे, त्याचं कारण आताच पाहिलं आपण की हा सायनाइड का करतो आणि हा आयसोसायनाइड का करतो. तर त्यांचे रिझनिंग आपण ऑलरेडी समजून घेतलेलं आहे. त्यामुळे असे एक्झाम्पल आले तर तुम्हाला एक्झॅक्ट कोणतं प्रॉडक्ट आलं पाहिजे, सायनाइड आलं पाहिजे किंवा आयसोसायनाइड आलं पाहिजे, तर ते तुमच्या लक्षात येते. क्लिअर झाली ही रिएक्शन्स. अशीच आता एक रिएक्शन 6व्या नंबरची, रिएक्शन्स विथ सोडियम नाइट्राइट अँड पोटॅशियम नाइट्राइट, सोडियम नाइट्राइट पोटॅशियम नाइट्राइट अँड सिल्वर नाइट्राइट सोबत करू. नेक्स्ट 6th नंबरची रिएक्शन.